कोल्हापूरमधल्या शिरोळच्या शिरढोणमध्ये फ्लॉवर पिकावर शेतकऱ्यानं नांगर चालवलेला आहे आणि दर पडले, त्यामुळे शेतकरी हतबल झाल्याचं पाहायला मिळालं। किलोला केवळ 2 रुपये भाव मिळतोय, कवडी मोल भाव मिळतोय। खर्च आणि मिळकतीचा ताळमेळ बसत नाही आणि त्यामुळे शेतकरी हैराण झाल्याचं पाहायला मिळतंय। महेश विरूपाक्ष सोडगे या शेतकऱ्याने हातात आलेल्या उभ्या पिकावर हा नांगर चालवलाय आणि तब्बल 1 एकरामधील पीक उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे। टाकवडे, जांभळी, हरोली परिसरात शेतकरी सुद्धा असंच पाऊल उचलतायत। अतिशय गंभीर। आणि या संदर्भात अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, आपण पाहतोय कोल्हापूरमधील शिरोळच्या शिरढोणमध्ये फ्लॉवर पिकावर शेतकऱ्यांना नांगर चालवलेला आहे। आपण पाहतो की बरीच मेहनत करतो शेतकरी आणि त्यानंतर उत्पन्न नाही आलं तर त्याला हवालदिल व्हावं लागतंय। स्वतः बरोबर आहे। आपण ही सगळी दृश्य पाहतोय, ज्या दृश्यांमध्ये एक शेतकरी जो आहे तो आपल्या पिकावरती, उभ्या पिकावरती खरं तर नांगर चढवताना दिसतोय। एकीकडं 7 ते 8 महिने अशा पद्धतीने पीक जे आहे ते आपण उगवायचं आणि त्यानंतर जेव्हा भाव मिळायची वेळ येते तेव्हा मात्र त्यांना हातामध्ये काहीच मिळत नाही आणि म्हणूनच शेतकरी जे आहे ते अशा पद्धतीनं पाऊल उचलताना पाहायला मिळतात। शिरोळ तालुका प्रामुख्यानं त्या ठिकाणी भाजीपाला पिकवणारा तालुका म्हणून त्या ठिकाणी त्याची वेगळी ओळख आहे आणि त्याच तालुक्यातील ह्या शेतकऱ्याने हे पाऊल जे आहे ते उचललेलं आहे। जवळपास 1 एकर शेतामध्ये जवळपास त्याचे फ्लावरचं पीक होतं, ते संपूर्ण पीक त्यानं कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे त्यानं त्यावरती नांगर फिरवलेला आहे। अगदीच हतबल झालेला हा शेतकरी आपण पाहायला मिळतोय आणि त्यानंतर अशाच पद्धतीची परिस्थिती जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची देखील झालेली आहे। तशाच पद्धतीचा निर्णय देखील शेतकरी घेतात, कारण त्या ठिकाणी केवळ 2 ते 3 रुपये जर भाव आपल्या पिकाला मिळणार असेल, आपण पिकवलेल्या पिकाला, तर त्या ठिकाणी शेती अशा पद्धतीची करण्यात काही अर्थ नाही असं देखील त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणूनच त्यानं संतप्त होऊन आपल्या उभ्या पिकावरती नांगर चढवल्याची ही सगळी दृश्य आपण पाहतोय सध्या। अगदी खर्च आणि मिळकतीचा ताळमेळ बसत नाही आणि त्यामुळे हा शेतकरी हैराण झाल्याचं दिसतंय। शेखर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।